ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे। राहुल कनाल यांनी बॅनर झळकावलेले आहेत। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर ही बॅनरबाजी बघायला मिळते। बॅनरवर एकनाथ शिंदेंचा कॉमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे। तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। राहुल कनाल यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत आणि बॅनर्सवर एकनाथ शिंदेंचा कॉमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे। आपण ही दृश्य बघतोय। ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत आणि ह्या निवासस्थानाबाहेर हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर कॉमन मॅन असा उल्लेख करण्यात आला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। त्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालेलं आहे आणि मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंनी त्यांचा दावा जो आहे तो सोडलेला आहे। परंतु भाजपासह अनेक नेत्यांचे नाव जे आहेत ते मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत आणि असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थाना बरोबर अगदी समोरच एक बॅनर जो आहे तो लागलेला आहे। या बॅनरच्या एका बाजूला आपण पाहिलं तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो आहे आणि त्याच्याच बाजूला एक भला मोठा मजकूर जो आहे तो लिहिलेला आहे। वरच्या अक्षरात ठळक अक्षरामध्ये आपण पाहिलं तर भाई, लहानांसाठी शिंदे काका, बहिणींसाठी लाडका भाऊ, तरुणांसाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात। आणि खालच्या बाजूला आपण पाहिलं तर आय लव्ह मुंबई असं देखील लिहिण्यामध्ये आलेलं आहे। भाजपच्या अनेक नेत्यांची नावं सुद्धा चर्चेमध्ये आहे। शिंदेने त्यांचा दावा सोडला, परंतु शिंदे गटाच्या काही नेत्यांचं देखील असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री हा आमच्याच पक्षाचा व्हावा। निश्चित आता आज देखील अनेक घडामोडी घडणार आहेत। ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी मुख्यमंत्री आहेत। आज देखील देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, परंतु अनेक भेटीगाठी देखील आज वर्षा असेल किंवा ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। नेमका आजच्या भेटीगाठीमध्ये काय ठरतंय, काय नेमका कोणती मंत्रिपदं नेमकी कुणाच्या वरणी लागत आहेत हेच पाहणं आजच्या दिवसामध्ये महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।